तू असं असं जेवण करणार? हां, हे असं बिलकुल नाही ते ठेवून. हे बघा, सिद्धीने सगळे ताटं लावले मस्त. सिद्धी ताटं लावते व्यवस्थित. बरं आता तू गप्प बसती का? मम्मी रागविल बरं. गप्प बस ना जरा. हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आजच्या माझ्या व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आणि आनंदाचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की आज मिस्टरांचा बर्थडे आहे. त्याचबरोबर आज गोकुळाष्टमी पण आहे. गोकुळाष्टमीची पूजा पण केलेली आहे. आता मिस्टरांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत आम्ही सगळे तयार होऊन बसलेलो आहोत. बघा, हे मिस्टर आहेत, यांचा बर्थडे आहे आज. काय झालं? अच्छा, पॅन्ट का? केकची पिशवी आहे ना, त्याच्यात होतं. अच्छा, मी केकची पिशवी तुम्ही ठेवली होती. हा, मग तिने ठेवली वाटते डस्टबिन जवळ आणि मग ते टाकलं पहिले आणि तो डब्बा पिशवीत होता. अच्छा, मी बाहेर ठेवला होता काढून. पण ठीक आहे, काय नाही, याच्यातच होता, डब्यातच होता तो. काय प्रॉब्लेम नाही. काय करते तू? हा, तू पप्पांजवळ उभी राहा. सिद्धी, जा तू पण. हॅलो फ्रेंड्स, हे बघा, बर्थडे बॉय रेडी आहे आता केक कट करायला. बघा किती आनंदी आहेत, खुश. औक्षण राहिलं हो अजून, थांबा जरा. औक्षण करायचं, कुंकू लावायचं. बेटा थांब. हे बघा, स्वस्ती काय करते. आत्ताच खायचा, आधी पप्पांना खाऊ घाल, मग आपल्या बाळकृष्णांना खाऊ घालायचा. सिद्धी, तू घे आता पुढचा व्हिडिओ. मी सिद्धीकडे देते आता. सिद्धी घेते आता पुढचा व्हिडिओ. मी आली आता. पाणीच नव्हतं ना, पाणी टाकलं. मिस्टरांना कुंकू लावून औक्षण करून घेतलं आणि स्वस्तीचं काहीतरी वेगळंच चालू होतं बाजूला. तुझा बर्थडे असल्यावर तू पण असं करणार. फनी काय त्याच्यात? हा, पप्पांचा झाला की माझा, मग मम्मीचा, मग तुझा. तू पण कुंकू लावायचं स्वस्ती पप्पांना. आजकालची मुलं ना खूप हुशार आहेत, खूप फॉरवर्ड आहेत. आपलं बघून बघून खूप काही शिकतात. माझी मोठी मुलगी पण असं बघून बघूनच शिकली. आता स्वस्तीने बघा कुंकू लावलं, ओवाळलं. दीदीने सुद्धा पप्पांचं औक्षण करून घेतलं. एकीकडे माझा गोकुळाष्टमीचा स्वयंपाक सुरू होता. देवाचा नैवेद्य बनवणं चालू होतं. नैवेद्यामध्ये मी खीर विशेष म्हणून बनवली होती आणि एकीकडे सिद्धीनं मला खूप मदत करत होती. सिद्धीची मदत नसती ना तर एवढी मोठी पूजा मांडणं शक्यच नव्हतं, कारण आज 15 ऑगस्ट होतं, पप्पांचा बर्थडे होता तिच्या. सकाळची पूजा तर झालेली असते, पण आता पुन्हा पण पूजा करते. पण आता बाळकृष्णाची पण पूजा करायची. 12 वाजायला लागले बरं आता. हो, झालं आता माझं सगळं आवडलं. आजचा पूर्ण दिवस कामात गेला. पूर्ण दिवस मिस्टर बोलले माझा पूर्ण दिवस आज कामात गेला, कारण खरं आहे ते. कारण एवढी मोठी पूजा मांडायची आणि एवढे सगळे पदार्थ बनवायचे म्हटल्यावर पूर्ण दिवस कामात जातोच. सगळ्यात आधी मी देवाला नैवेद्य दाखवून घेतला. खूप सारे पदार्थ होते. देवाला मी एक एक घास मोडून दाखवला, कारण जसं आपण लेकराला एक एक घास खाऊ घालतो ना आणि लेकराला म्हणतो की आपण खा बाबा, पोटभर जेव, असं तसं आपण देवाला सुद्धा बोललं पाहिजे. कारण आपण जर तसं नुसतं ठेवून दिलं ना ताट, तर देव कशी जेवायला येतील ना. आपण म्हणायचं देवाला की बाबा जेवा, तुमच्या आवडीचे पदार्थ बनवलेत, काय काय बनवलं ते देवाला सांगायचं, एक एक घास देवाला दाखवायचा. हे असं केलं ना तर देव नक्की जेवायला येतील असं मला वाटतं बरं, म्हणून मी ते करते. मी खूप सारे पदार्थ बनवले होते. करंजी, लाडू, पुरी आणि काही फरसाण वगैरे होतं. आणि नैवेद्यामध्ये मी खीर, पुरी, भजी, पापड, सांडई, कुरडई आणि असं सगळं बनवलं होतं. फ्रूट्स पण ठेवले होते. देवपूजा बघा तुम्ही किती छान मांडली होती. पण काय ना, आमची स्वस्ती बघा कसं घर केलंय स्वस्तीने. एक सगळ्या भिंती अशा रंगवून ठेवल्या वेगवेगळ्या कलरनी, पेननी, पेन्शिलनी. म्हणजे कुठेच अशी एक जागा ठेवली नाही तिने चांगली. बघा आता आरती सुरू आहे. मिस्टर आरती घेत होते, पाळणा घेत होते आणि पाळणा म्हणता म्हणता सगळे आम्ही ओवाळत होतो देवाला. आणि स्वस्ती बघा किती एन्जॉय करत होती ना पूजा. माझी मोठी मुलगी सुद्धा प्रत्येक पूजेत सहभागी होतात माझ्या घरचे मेंबर. आणि देवाला बघा झोका पण देत होती स्वस्ती. सगळ्यांनी झोका दिला, कारण गोकुळाष्टमी म्हणल्यावर देवाचा जन्म झालेला ना आज, म्हणून देवाला झोका तर देणं गरजेचंच आहे. झोका दिल्याशिवाय तर गोकुळाष्टमी पूर्ण होणारच नाही, कारण बाळ आहेत ना श्रीकृष्ण भगवान सध्या.
त्यानंतर पुष्पांजली झाली, नंतर धूप वगैरे घेतलं. त्यातच माझ्या मोठ्या मुलीने प्रश्न विचारला की यात महत्त्वाचा प्रसाद कोणता मम्मी? मग मी तिला सांगितलं आता असतो सुंठवड्याचा प्रसाद. काय असतं याच्यात? तो पुन्हा आरोग्यदायी याच्यामध्ये पण असतो की? खारीक, खोबरं, काजू, बदाम आणि सुंठ असतं. सुंठ म्हणजे काय? अद्रक असती ना आपली, ती वाळवतात उन्हामध्ये आणि त्याचं सुंठ बनवतात, ते टाकतात त्याच्यामध्ये, आणि साखर. मग हा प्रसाद ना खूप आरोग्यदायी असतो. इथून पुढे काय होतं आता? सर्दी सुरू होते. सर्दी, खोकला. आणि जर रोज खाल्लं एक चमच, जर सर्दी होत नाही, खोकला होत नाही. म्हणून देवाने असं सांगितलेलं आहे किंवा अशा परिस्थितीमध्ये आता पावसाळा पण असतो आणि देवाचा जन्म अशा दिवसात झालेला आहे पावसाळ्यामध्ये. तर सुंठ का असतं? सुंठ आपला घसा वगैरे सर्दी काही असतं ना, एलर्जी झालेली, ती दूर करतं. म्हणजे प्रसादांमधून सुद्धा आरोग्य दिलेलं आहे आपल्याला देवाने की आरोग्याचं खा, तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, आहे की नाही? आपण पाडव्याला सुद्धा आपण निंबाची पानं वगैरे ठेवतो, देवाला आता सुंठ वडा ठेवतो. प्रत्येक सणाला बघतो काही ना काही आरोग्य. आणि सीझन वाईज महत्वाचं म्हणजे काय? सीझन वाईज म्हणजे कुठल्या सीझन मध्ये काय खायला पाहिजे हे देवानी आपल्याला स्वतः सांगितलंय प्रसाद रूपी. चला प्रसाद घ्या आता सगळे. जास्त ते स्वस्ती खाते ना, राईट हँड. राईट हँड करा. स्वस्तीने प्रसाद खाणं चालू पण केलेलं आहे. स्वस्तीची आवडीचे प्रसाद आहे आज खूप सारे याच्यामध्ये, हो ना? असं थोडं लांबून घ्यायचं. चालेल. मला कोण देतं? दे आता, मग दे आता. वन की जय, कन्हैयालाल की जय. राधे राधे. तर चला आता आपण जेवून घेऊया. जे देवाला बनवलं ना, जे देवासाठी बनवलं होतं तेच आपण खाणार आहे ना. खूप उशीर झाला जेवायला. पूजा झाली, पूजा झाल्यानंतर आता जेवण करतोय कारण दिवसभर काही फराळ खाल्लेलं नव्हतं. हो ग, तुझा पण घेते व्हिडिओ मी. हे बघ, मग तू असं असं जेवण करणार? हा, हे असं बिलकुल नाही. दे ठेवून. काय ठेवलं? मला हे बघा, सिद्धीने सगळे ताटं लावले मस्त. सिद्धी ताटं लावते व्यवस्थित. बरं आता तू गप्प बसती का? मग मी रागविल बरं. गप्प बस ना जरा. चला पप्पांना आवाज दे सिद्धी. ए दीदी, पप्पांना आवाज दे ग. तर चला भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. कारण बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं तर नोटिफिकेशन मिळतात, हो ना. आणि स्वस्ती तुम्हा सगळ्यांना रोज रोज बघायला मिळणार. मग स्वस्ती आणि दीदी. ओके, बाय.